Hello friends, I am your English teacher Kajal Rathi and welcome to our YouTube channel Rathi's Educare. So friends, today I am going to teach you class 9 unit 3rd chapter number 3.4 Think before you speak, and I will explain the chapter in Marathi as well. So let's start the session. So, think before you speak means, friends, our words are more important than anything else. Whether or not someone will remember your outfit, they will surely remember what you spoke while in that outfit. So, it is beneficial to have control over our speech before it takes control over us. तर विद्यार्थी मित्रांनो, थिंक बिफोर यू स्पीक म्हणजेच बोलण्याआधी विचार करा. कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोक आपल्याला आपल्या शब्दांनी जास्ती लक्षात ठेवतात. तुमचा पोशाख कोणाला आठवो किंवा न आठवो, पण त्या पोशाखात असताना तुम्ही काय बोललात ते त्यांना नक्की आठवेल. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, बोलण्याआधी तुम्ही विचार करा. हा अभ्यासात तुम्हाला दिलेला आहे, कारण तुम्ही पण बोलण्याआधी विचार करावं. कारण असं पण होऊ शकतं की तुमचा एखाद्या चांगले 2 शब्द बोलण्याने एखाद्याचा दिवस बनवून जाऊ शकतो. म्हणूनच हा तुम्हाला चॅप्टर अभ्यासात दिला आहे की तुम्ही बोलण्याआधी विचार करा. मॅन वॉज, तर मग आपण सुरुवात करूया फर्स्ट पॅरेग्राफपासनं. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणसाने कमी बोलावे आणि जास्ती ऐकावे. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझरायली सेड. आणि म्हणूनच ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन, ब्रिटिश स्टेट्समन म्हणजे राजकारणी, ठीक आहे. म्हणूनच ब्रिटिश राजकारणी बेंजामिन डिझरायनीने असं म्हटलं आहे की नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. निसर्गाने माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलेले आहे. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouth and only 1 ear. जर माणसाला जास्त बोलायचे आणि कमी ऐकायचे असते तर त्याला 2 तोंड आणि फक्त 1 कान असायला पाहिजे होतं. Imagine how we would have looked, how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. 2 बाजूंना 2 तोंडे आणि मध्यभागी कान असलेले आपण कसे दिसलो असतो, कल्पना करा जरा. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक अ फनेल्स. आणि लक्षात ठेवा, कान हे फनेल सारखे आहेत. ओपन ऑल द टाइम, सर्व वेळ उघडे आहेत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, द इयर्स आर लाईक फनेल हा सिमिलीचा एक्झाम्पल आहे. फिगर ऑफ स्पीच इथे जी आहे ती सिमिली आहे, ठीक आहे. नेक्स्ट, देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आणि त्यांना बंद करू शकता असा कोणताही दरवाजा नाही. वेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 single word, that word must pass through 2 walls, 2 fences, 2 walls, 2 fences. आणि जर तुम्हाला एकच शब्द बोलायचा असेल तर तो शब्द 2 भिंती, 2 कुंपणामधून गेला पाहिजे. फेन्स, फेन्स म्हणजे कुंपण. देर इज अ फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ teeth. आणि या 2 ओळीच्या दातांचे हे प्रथम कुंपण आहे. या 2 ओळींच्या दाताचे हे प्रथम कुंपण आहे. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 lips. आणि नंतर ह्या 2 ओठांचे कुंपण आहे. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू दीज 2 walls, थ्रू दीज 2 fences. पियर्स, पियर्स म्हणजे भेदून जाणे, ठीक आहे. जर तुम्हाला एखादा शब्द बोलण्याआधी तो काय करावा लागेल, भेदून जावं लागेल. या 2 भिंतीतून, या 2 कुंपणातून भेदून जावे लागेल, तेव्हा तुम्ही शब्द बोला. Therefore, we must think at least twice before we utter a word. Utter म्हणजे उच्चारणे, ठीक आहे. आणि म्हणूनच एखादा शब्द बोलण्यापूर्वी, एखादा शब्द उच्चारण्यापूर्वी, अटर म्हणजे उच्चार करणे, एखाद्या शब्दाचा तुम्ही उच्चार करण्यापूर्वी किमान 2दा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अ व्हेरी वाईज मॅन
once remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. Here it is the example of antithesis. Okay. एका अतिशहाण्या माणसाने, अ व्हेरी वाईज मॅन मीन्स एका अतिशहाण्या माणसाने वन्स रिमार्क्ड दॅट, एकदा टिप्पणी केली होती की अनस्पोकन वर्ड यू आर मास्टर, न बोललेल्या शब्दाचे तुम्ही काय आहात, मास्टर आहात, तुम्ही स्वामी आहात. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह, आणि बोललेल्या शब्दाचे तुम्ही गुलाम आहात. तर इथे काय आहे, हा एक्झाम्पल अँटिथेसिसचा आहे, जसं मास्टर अँड स्लेव्ह. ओके, तर हा एक्झाम्पल आहे. फिगर ऑफ स्पीच इथे आहे अँटिथेसिस. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. डू व्हॉट यू विल. एखादा शब्द तुम्ही बोललात की तो परत मिळवू शकतच नाही. तुम्हाला पाहिजे ते करा, पण तुम्ही तो शब्द परत मिळवू शकणार नाही. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणूनच तुम्ही जे शब्द बोललात त्याबद्दल तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा तुमच्या ओठातून निघून गेलेला शब्द तुम्हाला ते परत मिळू शकणार नाही. आणि शब्द तुमच्या ओठातून सुटले, लेफ्ट युअर लिप्स म्हणजे शब्द तुमच्या ओठातून सुटले, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. तुम्ही त्यावर परत नियंत्रण ठेवू शकणार नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. न बोललेले शब्द काय आहेत. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. न बोललेले शब्द काय आहेत, तर त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत पण तुमच्या मनातील विचार म्हणून न बोललेल्याच राहतील. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. आणि जेव्हा तुमचे विचार तुम्ही शब्दात मांडले की वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, आणि ते तुमच्या ओठातून सुटले की यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तुम्ही त्यावर ताबाही ठेवू शकत नाही, नियंत्रणही ठेवू शकत नाही, आणि तुम्ही त्याला बदलूही शकत नाही. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड. एक तरुण त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला खूप कठोर आणि अनकाइंड म्हणजे निर्दयी शब्द बोललो आहे. अँड ही इज डीपली हर्ट, आणि तो खूप दुखावला गेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि मला भीती वाटते की माझी त्याच्याशी मैत्री तुटली आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. मी कशी दुरुस्ती करू. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. आणि शहाण्या शिक्षकाने त्याला एक कोरा कागद आणि पेन दिले. ही सेड टू द यंग मॅन. त्यांनी त्या तरुण माणसाला म्हटलं, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. सगळे वर्ड, जे कठोर शब्द तुम्ही त्याला सांगितलेल्या सर्व कठोर गोष्टी ज्या आहेत त्या तू काय कर, पेपरवरती लिही. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. तरुण माणसाने तसेच केले जसे त्याने सांगितले होते, आणि ते त्याने त्याच्या शिक्षकाला दाखवले. नाऊ टीअर अप दिस शीट ऑफ पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. आणि तो शिक्षक म्हणाला की तू काय कर, आता या कागदाचे तुकडे तुला जितके शक्य होईल तितके तू लहान तुकड्यांमध्ये त्याला फाडून टाक. Soon the single sheet was torn into 100 teeny bits of paper. आणि लवकरच एका छोट्या पेपरचा 100 तुकड्यांमध्ये, शेकडो तुकड्यांमध्ये काय झालं, तुकडे झाले. थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. टीचरनी त्याला म्हटलं की हे काय कर, तू आता जे तुकडे केला आहेस पेपरचे ते तुकडे तू खिडकीबाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. ते तर खूप लवकर झालं. It was windy day and the teeny bits were scattered far and wide even as the young man watched. आणि त्या दिवशी काय होता, विंडी डे होता, म्हणजे खूप सोसाट्याचा वारा होता, आणि ते तरुण पाहत असतानाही छोटे छोटे तुकडे दूरवर पसरलेले होते. नाऊ गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन.
आणि आता तू काय कर, रस्त्यावर जा. टीचर ऑर्डर्ड हिम. टीचरनी त्याला ऑर्डर दिली. टीचरनी त्याला म्हटलं, तू आता काय कर, तू रस्त्यावर जा आणि जेवढे तू पेपर गोळा करू शकतो, बीट्स ऑफ पेपर म्हणजे पेपरचे तुकडे तू जितके गोळा करू शकतो तितके तू गोळा करून आण. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. आणि तो तरुण हतबत झाला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. पण हे तर खूप कठीण आहे, ही स्टॅमर्ड म्हणजे तो स्तब्ध झाला. इट विल बी डिफिकल्ट इंडीड, बट गो गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. टीचरने त्याला सुचवलं की हा, हे खरंच खूप अवघड तर आहे, पण तू एक प्रयत्न तर करून पहा. द यंग मॅन वेंट आउट. तो तरुण बाहेर गेला. ही रिटर्न हाफ अन अवर लेटर एक्झॉस्टेड. आणि तो अर्ध्या एक तासात परत आला, एकदम थकलेला असा आला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर. ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. आणि जे थोड्या वेळा अगोदर त्यांनी जे फाडलेले तुकडे केले होते, त्या कागदाचा एकही तुकडा त्याला पकडता आला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स. आणि म्हणूनच बोललेल्या शब्दाने असेच होते. द टीचर सेड टू हिम. टीचरनी त्याला म्हटलं की बोललेल्या शब्दाचे पण असंच होतं. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. एकदा तुम्ही शब्द मोठ्याने बोलले की ते परत घेणे फार कठीण आहे. Therefore, learn to think before you speak in anger. आणि म्हणूनच त्यामुळे रागात बोलण्यापूर्वी विचार करायला शिका. Now, Socrates was one of the wisest men of the ancient world. सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील सर्वात हुशार ज्ञानी व्यक्तींपैकी एक होता. Many were the youths whose lives he influenced for the better. अनेक तरुण होते ज्यांच्या जीवनावर त्याने चांगला प्रभाव पाडला होता. सॉक्रेटिस counseled his disciples to keep their mouth shut. सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना तोंड बंद करून ठेवण्याचा सल्ला दिला होता. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बोला. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. त्यांनी म्हटले, हे शहाण्या पुरुषा, आम्हाला हे कसे कळेल की बोलणे योग्य आहे, हे आम्हाला कसे कळेल? त्यांनी त्याला विचारलं. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन. तुम्ही तुमचे तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुम्ही स्वतःला हे 3 प्रश्न विचारताल. अँड रिसिव्ड अन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3. आणि या प्रत्येकाचे जर होकारार्थी उत्तर आले तर तुम्ही तुमचे तोंड उघडा. रिप्लाइड सॉक्रेटिस. सॉक्रेटिसने उत्तर दिले. व्हॉट वेर द 3 क्वेश्चन्स? ते 3 प्रश्न काय होते? The first question we must ask ourselves before we speak is it true? पहिला प्रश्न आपल्याला स्वतःशी विचारायचा आहे. बोलण्यापूर्वी आपल्याला स्वतःशी विचारायचा आहे, इज इट ट्रू? ते खरं आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग. आपल्याला जर आपण जे बोलत आहात त्याच्या सत्यतेबद्दल जर तुम्हाला खात्री नसेल तर इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. तर चांगलं हेच होईल की तुम्ही ते शब्द उच्चारूच नका. When we utter words carelessly, we ourselves become transmitter of untruth. आणि जेव्हा आपण निष्काळजीपणाने शब्द उच्चारतो तेव्हा आपण स्वतःच त्या असत्याचे प्रसारक बनतो. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट? दुसरा प्रश्न विचारायचा आहे, काय हे आनंददायी आहे? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वेन स्टेटमेंट दॅट people make in idleness to hurt others. आणि इतरांना दुखवण्यासाठी लोक आळशीपणाने केलेले अनेक पोकळ टीका आणि निरर्थक विधाने आहेत. तर इट इज बेटर दॅट these unpleasant words
रिमेन अनस्पोकन. आणि म्हणूनच हे अप्रिय शब्द न बोललेलेच बरे राहतील. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या मतानुसार तिसरा प्रश्न आहे की काय हे उपयोगी आहे? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर? आपले विधान एखाद्याला लाभदायक ठरणार आहे का? विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? आपल्या शब्दांनी कोणाला दिलासा मिळेल का? आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? आणि आपण जे बोलतो त्यात आपण एखाद्याला मदत करू शकतो का? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि फक्त अशा वेळी आपण पुढे जाऊन बोलले पाहिजे. सो फ्रेंड्स, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राठीज एज्युकेअर, क्रिएटिंग पॉवरफुल माइंड्स. सो प्लीज फ्रेंड्स, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू.